मी डॉक्टर हिना ठाकूर, ओनर आहे शिवकला नेत्रालय छत्रपती संभाजीनगरची. आणि आम्ही आजपासून मीन्स जे 29 डिसेंबर 2024 पासून स्किन अँड डेंटल चालू केला आहे. ऑलरेडी आमच्या हे आहे डोळ्यांच्या, आणि डोळ्यांच्या जे आहे आम्ही आज त्यांच्यासोबत कॅम्प ठेवलेला आहे, शिबिरचं जे आयोजन केलेलं आहे. सुरुवातीपासून आजपासून आम्ही हे चालू केलेलं आहे. तसं आमच्या दवाखान्याला किती 19 वर्ष झाले. 2004 पासून आमचा दवाखाना जे आहे औरंगाबादमध्ये, पहिले औरंगाबाद नाव होतं, आता छत्रपती संभाजीनगर आहे. तिथे आम्ही आणि आज हे छत्रपती संभाजीनगरचे नागरिकांना हे संधी भेटली पाहिजे स्किन अँड डेंटलची डोळ्यांसोबत, हे आम्हाला खूपच हे उत्सुकता आहे की जेवढे पेशंट आहे ते आमचे हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे आणि त्यांना हे स्किन आणि डेंटलची पण संधी भेटली पाहिजे. नेत्र रुग्णालय सुरू असताना तुम्हाला का बरं वाटलं तर डेंटल आणि स्किन पण सुरू? ते ऍक्च्युली बाहेरचे जे रेट आहे ते पेशंट अफोर्ड नाही करू शकतात, त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे. पहिलेही आमची जी फीस आहे 50 रुपये, तर आमच्याकडे बरे पेशंट यायचे आणि ते विचारायचे की आम्हाला स्किनचे डॉक्टर सांगा जिथे कमी से कमी फीस मध्ये होईल, त्यांची तपासणी होईल. तर आम्ही हे संधी त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे. आमचे पेशंटला ही संधी भेटली पाहिजे कमी रेटमध्ये, त्याच्यासाठी आम्ही स्किन आणि डेंटल चालू केलेलं आहे. स्किनची जे तपासणी फी आहे 80 रुपये ठेवली आहे आणि डेंटलची जे फी आहे ते आमच्या सोबतच 50 रुपये ठेवलेली आहे. आणि त्यांच्या जे पण हे होईल प्रोसिजर्स जे पण कमी रेटमध्ये होईल त्याच्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे. काय काय सुविधा डोळ्यां व्यक्ती म्हणतात की तुम्ही डेंटल आणि स्किन हॉस्पिटलमध्ये काय? तसं आमच्याकडे जे आहे आम्ही हे कॅटरॅक्ट जे करत मोतीबिंदूचे ऑपरेशन जे आहे आमच्याकडून 3000 पासून चालू होतात. ते 3000 पासून जे आहे बिना टाकेच्या इंडियन लेन्स आहे. त्याचे वरती जे असतात आमची 5000 पासूनची तर इम्पोर्टेड लेन्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाची मेडिसिन, डार्क गॉगल फ्री देतात. त्याच्यासोबत राहण्याची व्यवस्था आणि जेवण आमच्याकडून असतात पेशंटला. शहरामध्ये बरेच डेंटल आणि स्किन केअर सेंटर आहे, आपल्या हॉस्पिटलचं काय वैशिष्ट्य राहणार? त्यांची सगळं पहिले तर डोळ्यांचे जे पेशंट आहे ते त्यांची जागावरती, पण स्किन आणि डेंटलसाठी त्यांना कमी से कमी रेटमध्ये उपचार भेटला पाहिजे. त्यांचे जे इथे तिथे पेशंट जे आहे, भरपूर पेशंटला डेंटलच्या ते अफोर्ड करू शकत नाही आणि स्किनचे जे आहे, जे मुली असतात ज्यांना स्किनचे आजार असतात, ज्यांचे लग्न नाही होतात, ते लग्नासाठी त्यांचे हे आपण सुरू केलेलं आहे की त्यांच्या लेझर वगैरे जे आहे कमी से कमी रेटमध्ये होईल. सामाजिक उपक्रम पण राबवतो. काय काय सामाजिक उपक्रम राबवले जातात? हे आहे गोशाला आहे आमची इथे बाहेर, आम्ही हे गोशालासाठी म्हणजे जे आहे आमची पूर्ण त्यांची सेवा आम्ही करत आहे. वर्षातून किती कॅम्प केले? वर्षातून 3 कॅम्प तर कंपल्सरी असतात आमचे. बाकी त्याचे व्यक्ती कॅम्प जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये 50% पेशंटला हे देतात. आहे जे लेन्स मध्ये जे आपलं फक्त लेन्सचे चार्जेस असतात, बाकी दुसरी काही सर्जरीचे चार्जेस नाही असतात. आम्ही लेन्स मध्ये त्यांना 50% हे देतो. आमची 100-150ची ओपीडी आहे. ऍक्च्युली सगळ्यांची हेच अपेक्षा असतात की बाबा जिथे तपासणी फी कमी लागतात तिथे जाऊन चेक करायचे. मी डॉक्टर किरण चंद्रशेखर कुलकर्णी मागच्या 20-21 वर्षापासून संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतो. माझं हॉस्पिटल बीड बायपास रोडला आहे आणि शिवकला नेत्रालय मी आता जॉईन केलेलं आहे. आजपासून आम्ही शिवकला नेत्रालयामध्ये नवीन स्किन केअर सेंटर चालू केलेलं आहे शिवकला नेत्रालयामध्ये. आणि आम्ही एकदम कमी दरामध्ये आणि एकदम अत्युच्च सेवा आमच्या पेशंट्सना देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपले लोकांना त्याचा फायदा होईल, आपल्या जवळच्या लोकांना आणि आपल्या सोसायटीला त्याचा फायदा होईल याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करतोय. तसं शिवकला नेत्रालय हे अगोदर 20 वर्षापासूनच कार्यरत आहे. आता आम्ही एक्सटेन्शन करून त्याच्यामध्ये डेंटिस्ट पण घेतलेले आहेत आणि स्किन स्पेशालिस्ट पण आम्ही घेतलेले आहेत. मी डॉक्टर किरण चंद्रशेखर कुलकर्णी, माझं MD झालं आहे, त्याच्यानंतर MBA झालं आहे, MPH झालं आहे आणि LLB पण झालेलं आहे. मी लेक्चरर आहे मेडिकल कॉलेजला, तसंच लॉ कॉलेजला पण. मी MBAला पण लेक्चरर आहे आणि आता इथे सरांकडे शिवकला नेत्रालयामध्ये मी स्किन स्पेशालिस्ट म्हणून जॉईन केलेलं आहे आजपासून. स्किनचं काय काय प्रॉब्लेम
प्रॉब्लेम स्किनचे साधारणतः जेवढे काही प्रॉब्लेम असतील, साधारण आपण इसबगोल आहे, सोरायसिस आहे, फंगल इन्फेक्शन आहे, केसांचे आजार, केस गळती आहे, डॅन्ड्रफ आहे, याच्यावर सगळं इत्यादी बरेचसे सगळे इवन सगळेच आजार त्याच्यावर आम्ही सगळेच ट्रीटमेंट करतो. नुसतीच ट्रीटमेंटच नाही तर आम्ही ऑपरेशन्स पण करतो. म्हणजे तुम्ही साध्या त्वचेच्या साध्या पुरळापासून त्वचेच्या कॅन्सरपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टींवर इथे इलाज करतो. सर, आता शहरामध्ये बरेच स्किन केअर सेंटर सुरू झाले, पण त्याचे आवाढव्य शुल्क वगैरे, फीस वगैरे आहे. तर आपल्याकडे त्याचे शुल्क जबाबदारी कसं राहणार? सर, आमच्याकडे तपासणी फीस 80 रुपये राहणार आहे फक्त. दुसऱ्यांच्या बाकीच्याकडे 300 रुपये, कुणाकडे 500 रुपये, कुणाकडे 800 रुपये आहे. आमच्याकडे फक्त सुरुवातीला 80 रुपये आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये परत पेशंट वापस आला तर आम्ही त्याची तपासणी फीस पण घेणार नाही आहोत. आता हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? आता हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही लो कॉस्ट कमीत कमी दरामध्ये अत्युत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणार पेशंटसाठी. या निमित्ताने शहरवासियांना काय आवडतं? आमचं आव्हान असंच राहील शहरवासियांना की या निमित्ताने जास्तीत जास्त रुग्णांनी सकाळी 11 ते 2 या दरम्यान मी इथे असणार आहे, त्याचा लाभ घ्यावा याची ही विनंती सगळ्यांना. स्किनचा प्रॉब्लेम ऋतूनुसार बदलतोय, काय प्रॉब्लेम असेल? ऋतूनुसार जसं की पावसाळ्यामध्ये शक्यतो फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होतं, उन्हाळ्यामध्ये सन म्हणजे टॅनिंग, स्किनचं टॅनिंग वगैरे होतं. त्यानुसार आम्ही पेशंट्सना मार्गदर्शन पण करतो, कोणते कसे कपडे घालायला पाहिजे, कोणते साबण वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे, काय त्वचेला काय लावायला पाहिजे इत्यादी सर्व मार्गदर्शन पण आम्ही याच ट्रीटमेंटमध्ये करतो. काय काळजी घ्यावी पेशंट? त्याबद्दल आम्ही पूर्ण काय काय काळजी घ्यावी, हे कोणते साबण वापरायला नाही पाहिजे, कोणते म्हणजे स्वस्त साबण वापरायला नाही पाहिजे, कोणते वापरायला पाहिजे याची पण काळजी घेतो. स्वस्त म्हणण्यापेक्षा कमी प्रतीचे साबण नाही वापरायला पाहिजे. आज आपण सर्वजण या ठिकाणी शिवकला नेत्रालयाला आलेलो आहोत. शिवकला नेत्रालय अतिशय मोठी एक धार्मिक संस्था सुद्धा असून त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कार्य आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने दिसून येईल की आज जो इथे जे कॅम्प चालू करत आहे त्या कॅम्पमध्ये डेंटिस्ट, त्याचप्रमाणे स्किनचे विकार आहेत त्याच्याबाबत ज्या ठिकाणी आता उपचार केले जाणार आहे. तसं बघितलं तर शहरामध्ये खूप मोठं कॅम्प आपण काम बघितलं, परंतु या ठिकाणी प्राधान्याने आपल्याला असं दिसून येतं की हे पूर्ण सेवाभावी संस्था आहे काय, जिथे तुम्हाला धार्मिक वातावरण दिसेल, पवित्र वातावरण दिसेल आणि त्यातल्या त्यात कुठल्याही प्रकारच्या पैशाचे जर आपण बघितलं तर बाहेर 500, 300, 1000, 2000 रुपये स्किन डिसीजसाठी असेल, दातासाठी असेल. दातासाठी तर मला वाटतं कमीत कमी 5-5 हजारपर्यंत, 10,000पर्यंत पैसे घेतात. परंतु या ठिकाणी खूप सवलतीच्या दरामध्ये सर्व काही तपासण्या होणार आहेत आणि त्यांना सुविधा दिल्या जाणार. म्हणजे सुविधामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की काही डिसीज असे असतात कॅन्सरसारखे तर तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. प्रामुख्याने मी जेव्हापासून इथं येतो तेव्हा पण बघितलेलं आहे की मॅडम असेल, सर असेल किंवा ज्या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे तो असेल, आपल्याला असं दिसेल की हे आपलं हॉस्पिटल आपलंच आहे, आपल्या घरचंच आहे. आणि दुरून आलेले आपण पेशंट जो बघतो त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी झालेला आहे. कंडलाला जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तसंच त्याच प्रकारे तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचं काम केलं. त्यात प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येईल की शेतीमध्ये फक्त आपण बोलतो की शेतकऱ्यांची आपण मदत करतो, पण म्हणजे ऊसतोड जे कामगार आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. यांनी तिथं लक्ष दिलं, स्वतः जाऊन त्यांनी सेवा दिली आणि त्यांना मदत केली. हा अतिशय मोठा एक योगायोग आहे की त्यांनी इथपर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व ठिकाणी मदत करण्याचा त्यांचा ध्येय आहे आणि इथं कॅम्प वेळोवेळी होत असतात. मागच्या वेळेस त्यांनी शिवरात्रीला सुद्धा अतिशय मोठं कार्यक्रम या ठिकाणी घेतलं होतं. त्यावेळेस राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक जण या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा आले होते. त्यांनी ते बघितलं आणि आश्चर्य झालं की असं कॅम्प सुद्धा होऊ शकतो, असं या प्रकारे घेण्यात आलं. मी माझ्यातर्फे आज या ठिकाणी जे शुभारंभ होत आहे म्हणजे डेंटलचं त्याचबरोबर स्किनचं, तर त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि शिवकला नेत्रालयाला शुभेच्छा देतो की आपण आपलं कार्य असंच या ठिकाणी सुरू ठेवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जास्त वर्षापासून चेक नाही केला. नंबर चेंज नाही केला का तुम्ही? आता केला लास्ट टाइम दो लाइट बंद कर दो एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.